नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण लेसपासून सिंपल अशी बॅकनेक डिझाईन कशी बनवायची हे पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे। इथे मी गळ्याची मार्किंग 2.5 इंचावर करत आहे। खालच्या साईडने आपल्याला 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे। आपला जेवढा बॅकचा गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला ॲड करून इथे मी 10.25 वर मार्किंग करून घेत आहे आणि इथे आपल्याला या पद्धतीने बॉक्स मार्क करून घ्यायचा आहे। इथे मी हलक्या हाताने शेप देऊन घेत आहे। तुम्हाला हा शेप डायरेक्ट अस्तरवर कट करता येत नसला तर तुम्ही आधी पेपर कटिंग करूनही घेऊ शकतात आणि त्यानंतर अस्तरवर मार्किंग करून घ्यायची आहे। इथे आपला गळा मी मार्क करून घेतलेला आहे आणि तो आपण आता कट करून घेणार आहोत। त्यानंतर आपला जो ब्लाउज पीसचा कपडा आहे त्याच्या सरळ बाजूने आपल्याला हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे। तुम्ही शक्यतो आधी इस्त्री करून घ्या। मी याला नंतर इस्त्री करून घेतलेली आहे। सुरुवातीला हे अस्तर आधी आपण कमरेच्या साईडने जॉईंट करून घेणार आहोत। याला काठ असल्यामुळे आधी मी याला कमरेच्या साईडने जॉईंट करून घेणार आहे। इथे आपल्याला गळ्याला टिप मारताना टाचणी लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला अस्तर हलत नाही आणि आपला गळा व्यवस्थित येतो। त्यानंतर गळ्याला आपण इथे टिप मारून घेणार आहोत। साधारणतः पाव इंच सोडून आपल्याला गळ्याला इथे टिप मारून घ्यायची आहे। हा गळा आपण आत बाहेर करणार आहोत। तुम्हाला इथे जर कॅनव्हास लावायचा असेल तर तुम्ही कॅनव्हासही लावू शकतात, पण हा ब्लाउज पीसचा कपडा थोडासा कडक असल्यामुळे मी गळा डायरेक्ट आत बाहेरच केलेला आहे। इथे कॉर्नरला सुई खाली ठेवून दाब उचलून हा कपडा आपल्याला फिरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा अस्तर हे पलटी करतो तेव्हा हा कोपरा व्यवस्थित निघेल। सर्व ठिकाणी आपलं सेम अंतर आलंय की नाही हे पाहून घ्यायचं। आलं नसेल तर ते अंतर परत आपल्याला टिप मारून सेम अंतर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा आतला कपडा आपण कट करून घेणार आहोत।
इथे आपल्याला असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा हे अस्तर पलटी करू आपला गळा व्यवस्थित निघतो. असे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कॉर्नरच्या तिथेही आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आसामधून हात घालून आपल्याला हे अस्तर बाहेर काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ब्लाऊज पीसची वरची बाजू वरती निघते आणि गळ्याचा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. आणि त्याला वरून आपण आता दाबटीप मारून घेणार आहोत, जेणेकरून हा गळा आपला व्यवस्थित राहतो. कमरेच्या साईडनेही आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे आणि बाकी सर्व बाजूने आपल्याला अस्तर मोठी टिप करून जोडून घ्यायचं आहे. या गळ्यापासून फिटिंगच्या साईडला आपल्याला अशी या पद्धतीने गोल मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर हीच मार्किंग डार्क करून दुसऱ्या साईडलाही आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे. हीच बाजू दुसऱ्या साईडला ठेवून या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता हे या पद्धतीने आपली मार्किंग झालेली आहे. या मार्किंगवर आपण आता लेस लावून घेणार आहोत. आधी आपण खालच्या गोल भागाला लेस लावून घेणार आहोत. आपण केलेल्या मार्किंग पासून आपल्याला लेस लावायला सुरुवात करायची आहे. इथे आता लेस लावताना मी वरच्या साईडने गोल्डन दोरा लावलेला आहे, जेणेकरून लेस लावलेली आपली कळून येत नाही. जर तुम्ही इथे ग्रीन कलरचाच दोरा वापरला असता तर तो वरून दिसला असता. त्यामुळे वरच्या साईडने इथे आपल्याला गोल्डन दोरा लावायचा आहे आणि खालच्या गोल साईडने ही लेस आपल्याला पूर्ण लावून घ्यायची आहे. या लेसच्या दुसऱ्या बाजूनेही आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. या दोन्ही साईडने लेसला आपण या पद्धतीने टिप मारून घेणार आहोत. ह्या लेसच्या बाजूनेच आपल्याला अर्धा ते पाऊण इंच जागा सोडून परत याच पद्धतीने गोल लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही वाटलंच तर आधी मार्किंग करून घेऊ शकता, पण इथे मी अंदाजेच लावत आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी गोल लेस लावून घेतलेली आहे आणि एका साईडला लेस लावून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने आपल्याला या दुसऱ्या साईडलाही लेस लावून घ्यायची आहे. अगदी शोल्डरपासून आपण ही लेस लावून घेणार आहोत.
आपल्या फिटिंगच्या साईडपर्यंत ही आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। अगदी शेवटपर्यंत मी ही लेस लावून घेतलेली आहे आणि या लेसच्याही दोन्ही साईडने आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। या लेसपासून अर्धा इंचावर परत आपल्याला अशीच गोल लेस लावून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता फक्त 2 मीटर लेसमध्ये ही खूप सिंपल अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे। दिसायलाही खूप छान दिसते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। हा पूर्ण ब्लाऊज कसा झालेला आहे त्याचा फोटोही इथे मी टाकलेला आहे। कसा वाटतोय कमेंट करा।